अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत राजुरा येथील तरुणी आणि तिच्या आईचा जागीच करुण अंत झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास बल्लारपूर राजुरा दरम्यान निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर घडली. राजुरा येथील पेठवाडातील ज्योती बंडू रागीट आणि तिची मुलगी सेजल बंडू रागीट या दोघीही ड्युएट गाडीने राजुरा येथून बल्लारपूरकडे जात असताना वर्धा नदीचा पूल ओलांडल्यानंतर जलाराम बाप्पा मंदिराजवळ अज्ञात ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने आई व मुलगी जागीच ठार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस चमू घटनास्थळी दाखल होऊन मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलेत. बामणी राजुरा ते आदिलाबाद आणि दुसऱ्या बाजूने आसिफाबाद पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून रस्त्याची उंची वाढवण्यासाठी मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. मात्र अजूनही ह्या मार्गाला संरक्षक भिंत बांधली नसल्याने माती रस्त्यावर घसरत असते. वाहनांच्या आवागमनामुळे धुळीचे लोट निघत असून समोरचे बघणेही दुचाकीस्वारांना अशक्य होते. मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने तर या मार्गावर गुडघाभर पाणी आणि चिखल साचले होते. आगामी पावसाळा बघता या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनेही अपघातग्रस्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. जर असे न झाल्यास अनेकांना प्राणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.